जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 10 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 8 ते 10 हजार क्रेटची झाली। बाजारभाव टोमॅटोचे वाढत नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता लागून राहिलेली आहे। सूर्य आग ओकतोय, निसर्गाचा लहरीपणा आहे, वादळी पाऊस होतोय, गारपीट होतोय, शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे। बाजारभाव व्यापारी वाढतात असं म्हणतायत, परंतु बाजारभाव मात्र काय वाढत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटो, गावठी टोमॅटो, संकरित टोमॅटो येत असतात, परंतु बाजारभाव वाढत नसल्यामुळे टोमॅटो व्यापारी आहे, जरा त्यांच्याशी आपण बोलूया। हो नमस्कार, आज तारीख आहे 6 एप्रिल 2026। टोमॅटोला काय बाजार आहे? टोमॅटो घेतले 150 पासून तर 200। गावठी टोमॅटो गावठी घेतलाय 220 रुपये पर्यंत। गावठी 220, कमीत कमी कमीत कमी काही 100 पासून घेतलंय, जास्तीत जास्त 220। आणि संकरित व्हरायटी हे पण तेच घेतलंय, संकरित पण तेच घेतलंय। आज संकरित बाजार जास्त नाही, नाही पुढं विक्रा नाही घेत, 10 रुपये खाते। काय बाजार नक्की वाढतील कधी? वाढते कधी? 15 तारखेच्या आसपास लोडिंग चालू आहे थोडी थोडी। थोडी थोडी चालू, 15 तारखेच्या आसपास बाजारभाव वाढतील असं सांगतायत। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळावा अशा प्रकारची बळीराजाची अपेक्षा आहे, परंतु बाजारभाव वाढत नाही। 200 सव्वा 200 रुपयाच्या आसपास जर बाजार टोमॅटोला असतील तर शेतकऱ्यांनी काय करायचं? शेवटी वर्षभरात होणारा कसा कव्हर करायचा? थोडा आहे, पहिलाच थोडा आहे, पहिलाच थोडा आहे। किती क्रेट आणली होती? 40 कॅरेट होती। काय मार्केट कमिटीला काय सूचना? आणि मार्केट वाढवणार तर शेतकऱ्यांचं लय अवघड होईल। हे तुमच्याकडे एकरी खर्च किती येतो? एकरी 50,000। आता मध्यंतरी जो पाऊस झाला त्याचा काय परिणाम? हा थोडा तिरंगा वाढलाय। तिरंगा वाढ। हो, बरं, इथे मार्केट कमिटीच्या व्यवस्थापनाला काही सूचना आहे का? नाही सूचना येते बाबा, मार्केटमध्ये जास्तीत जास्त गिराईक बाहेरून यावा, व्यापारी वाढ। व्यापारी वाढले पाहिजे। आता आपल्यासोबत जरा इतर 2 शेतकरी त्यांच्याशी पण बोलूया। एक शेतकरी तर निघून चालले, कदाचित बाजार नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत असेल। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव? कोटे बुद्रुक, तालुका संगमनेर, कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊन विरांग। साऊ काय भाव विक्री झाली? साऊक आपलं 150 पर्यंत आणि विरांग पावणे 200 ते 200। किती लागवड आहे? 15,000 काढी। तोडा किती आहे? 8वा 9वा तोडा आहे। काय परत नवीन लागवड? 15 तारखेला करायची। नवीन लागवड आहे करायची 15 तारखेला। काय? यंदाचा सीझन कसा गेला? काय नाही एवढं मनावं असं नाही गेलं। वादळी पावसाचा फटका? नाही वादळ फटका नाही, पण मार्केट मनावं असं नाही भेटलं। तर काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला काय ते आपल्या हातात नाही, त्यांच्या हातात नाही। आता जसं पैसे वेळेवर मिळतात, पैसे होतात पण व्यापारी बांधव सहकार्य करतात। हा सहकार्य करतात। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजारभाव टोमॅटोला वाढत नसल्यामुळे तोडणी, वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याला पडत नाही। नारायणगावची टोमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये जरी खूप सुपरिचित असली तरी बाजारभाव वाढावा अशा प्रकारची अपेक्षा आहे। बाजारभाव वाढणं शेतकऱ्याला अपेक्षित आहे, परंतु बाजारभाव वाढत नाही। नारायणगावची टोमॅटो मार्केट महाराष्ट्रात जरी सुपरिचित असली तरी बघा, आता व्यापारी बांधवांनी खूप चांगल्या प्रकारचे टोमॅटो निवडून भरली जात आहेत। कमी मिळतोय, व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होतंय। शेतकऱ्यांकडून 22 किलोचं क्रेट असतं, म्हणजे 20 किलो टोमॅटो आणि 2 किलो क्रेटचं वजन असतं। व्यापारी बांधव 25 किलो 27 किलोचं क्रेट भरतायत, त्यामुळं 4 पैसे अधिक बाजारभाव वाढत नसल्यामुळे त्यांची पण चिंता वाढलेली आहे। लवकर बाजारभाव वाढावे अशी त्यांची अपेक्षा आहे। प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळत असतो व्यापाऱ्यांशी बोलणार आहोत, परंतु हे अकोल्याचे शेतकरी आहेत, वाहन चालक देखील आहेत। शेतकऱ्यांचे टोमॅटो विकत घेऊन इकडे विक्री पण करतायत। आता जरा आपण त्यांच्याशी बोलूया, बाजारभाव नक्की काय मिळतोय। मग आता त्यांनी पैसे घेतलेले आहेत, आता बघूया त्यांना किती पैसे मिळले आणि टोमॅटो किती आणले। हो नमस्कार, आज तारीख आहे 6 एप्रिल। टोमॅटो किती आणले? टोमॅटो 500 झाली। 500 झाली। स्वतःची किती? स्वतःची अजून चालू आहे। 500 झाली विकली तुम्हीच? हां चालू। काय भाव विकली? काही 250, काही 200, 150 असे। मग आता शेतकऱ्यांना काय सांगणार? शेतकऱ्यांना जसं ज्याचा माल आहे तसं त्याला त्याचे बाजार सांगायचे। आता शेतकऱ्यांना कसं कळणार? तुम्ही सांगता ही माहिती खरीच आहे,
हा, नाही कारण ते आता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना नाही, तसं नाही माझा मुद्दा समजून घ्या. ऐका ना, माझा मुद्दा समजून घ्या. समजा तुम्ही तिकडनं 500 क्रेट विकत आणले, ते विकले 250 आणि शेतकऱ्याला सांगितले 225 विकले, असं नाही होत. असं आता म्हणजे आम्ही 25 वर्ष झाली इथं मार्केटला आहे, पण जे विकलं ना तेच त्याला सांगायचं. तुम्हाला मार्जिन किती? हा म्हणजे भाडं का 35 रुपये भाडे, त्यातलं काय कमिशन वगैरे? नाही उलट गाववाले 40 रुपये भाडे घेतात, आम्ही 35 घेतो, पण दर दिवस चालू ठेवतो. म्हणजे एक दिवस कायमची गुंतवणूक. आणि आमच्याकडे सिस्टीम अशी का रोप द्यायचं, मग तो कस्टमर आपला फिक्स होतो, असं त्याला रोप द्यायचं, मग तो आपण त्याचा माल चालवलं व्हायचं असं. इकडे आज जे तुम्ही टोमॅटो विक्री केली, तर गावठी टोमॅटो काय भाव विक्री केली? मार्केट वाढले. हा, आणि आता पुढे 20-20 रुपयाने मार्केट दिवस वाढत. कारण जी संकरित व्हरायटी आहे, संकरित म्हणजे विरांग, ती काय भाव विक्री होते? विरान आज 250 रुपये मॉलचे माल बरं का. 250 रेग्युलर मध्ये ना इथं 150-200, आणि पंचर वगैरे जर पाकळी वगैरे जर असेल तर ते ज्यूसला टाकावं लागते, कारण नाविलाजी. कारण त्यांचं बी आपण बी घरी कालवणाला जरी म्हटलं किडीचे टोमॅटो जर नेले तर मंडळी कालवण भाजी बनवणार आहे का त्याची, हे महत्वाचं आहे. कारण हे करत असताना कारण शेतकऱ्यांनी त्याची निवड करून व्यवस्थित आणलं गेलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये आपण व्यापाऱ्याला दोष देतो. आता ह्या मार्केटमध्ये असा प्रॉब्लेम आहे, आता हे सायराजी आम्ही 15-20 वर्ष झाले टोमॅटो टाकतो. गाडी आल्याच्या नंतर शेतकरी गोड बोलतो, समजा खाली करतो, पण आपला माल जर त्या मापात जर नाही निघाला तर आपण 10-5 रुपये कमी विकार केले पाहिजे. आणि त्या शेतकऱ्याला गेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला आपण समजून सांगितलं पाहिजे का बाबा असं हे मार्केट चाललंय, 250 रुपये लोकांचं विकतं, तुझं का कमी जाते ते शोधलं पाहिजे तू. कारण तू किडीचं भरतोय, तिरंगा भरतोय, मध्ये मिडियम दाबतोय. आता यांना बी समोरच्या पार्टीला माल द्यायचा आहे, त्याला हातकाट्या विकायचा आहे. हातकाट्यावर ज्या टायमाला आपण पुढं बी स्टॉल लावतो, स्टॉल लावल्याच्या नंतर त्या स्टॉलमध्ये चांगला माल गिराईक घेऊन जाणार आहे, राहिलेला निम्मा माल रिजेक्शन होतो. मग त्याला परवडलं पाहिजे पुन्हा. म्हणजे अशी परिस्थिती प्रत्येकावर येते. आज या मार्केटमध्ये तुम्हाला एवढं छान मार्केट आहे, नारंगाव मार्केट एकदम बेस्ट मार्केट आहे. आता आम्ही 25 वर्ष झाले, 15 वर्ष मी सायराज, योगेश गोलब झालं, कैलास शेठ झालं, साखराम शेठ झालं. कारण आमची अशी आहे का तुम्हाला म्हणतो या धंद्यामुळे तर घरगुती संबंध आहे एकदम, म्हणजे कधी वाद झगडा करणे नाही. टोमॅटो व्यवसायामुळे प्रगती झाली की अधोगती झाली? नाही टोमॅटो व्यवसायामुळं उलट झपाट्याने प्रगती होती. तसं इतर मालांमध्ये आपण म्हणतो एकरभर टोमॅटो जर केले. आता माझं उदाहरण सांगतो, 5 वर्षापूर्वी मी 35 गुंठ टोमॅटो केले होते. त्या आमच्याकडे क्षेत्र म्हणजे 15 ते 20 लाख रुपये एकर क्षेत्र चाललेले. त्याच्यामध्ये आपले खर्च वजा जातात 13,62,000 मध्ये त्या क्षेत्राची किंमत आली. तेवढं कांदे जर केले तर त्याच्यामध्ये फार तर तुमचे 75 लाख, 1.25 लाख रुपये, 1.5 लाख रुपये होऊ शकतात. 75,000 ते 1.25 लाख रुपये. हा, पण टोमॅटो असे हुकमी पीक आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला सांगतो, जर कधी जर स्वारेट जर लागली तर तो तुम्हाला तो करोडपती होऊ शकतो, नाही तर भिकारपती होऊ शकतो. असे त्यात काय. आता मार्केट कमिटीच्या व्यवहाराबद्दल तुम्ही खूप चांगलं बोललात. टोमॅटोच्या बातम्या केल्या की शेतकरी बांधवांना असं वाटतं की बाहेरचे टोमॅटो येतात. नाही साहेब, असं माझा मुद्दा समजून घ्या. आणि दुसरी व्यापारी मालामाल नुकसान होऊ लागलेले आहे. तुम्ही आता गेले 25-30 वर्ष टोमॅटो विक्रीला येतात, यातलं खरं काय? पहिला विषय, बातमी केल्यामुळे बाजार पडतात का, किंवा लांबची लोक येतात का, बातमी करणं योग्य का, बाहेरच्या लोकांनी आलं पाहिजे का, एक भाग. आणि दुसरा भाग असा की सध्या शेतकऱ्याचे हाल आणि व्यापारी होतोय मालामाल, या दोन्ही विषयावर बोला. असं आहे का ज्या टायमाला आपण समजा तुम्ही बातमी वगैरे करण्यासाठी मार्केटमध्ये येता, पण समजा रेल असं आहे का आपण शेतकरी काय करतो, 1 किंवा 2 गाड्या टॉपच्या असतात, ते मॉलवाले घेतात, त्याची जाहिरात करतात. पण ओरिजिनल असं आहे का समजा नारंगाव मार्केटला 3 प्रतीमध्ये माल आणला जातो. तुमचं मोठं समजा A1 माल, मिडियम माल आणि गुलटी, याचे 3 प्रकारचे बाजार आहे. पण समजा ज्या टायमाला मार्केटमध्ये तुम्ही लावता गाडी, समजा तुम्ही व्यापाऱ्याशी मुलाखत घेता, त्या टायमाला ती मॉलची जी बातमी असते ती जी व्हायरल होती. पण तसं जर पाहिलं तर रेग्युलरमध्ये आता समजा योगेश शेट्टी यांचं लोडिंग चालू आहे. लोडिंगच्या वेळेस ना समजा मार्केटमध्ये जर 500 रुपये जर असेल तर इथं 250-300 रुपयात माल घेतला जातो. कारण तो माल साईजमध्ये असतो. समजा मोठा जरी असला, छापला जरी असला, तो सर्व काही एका बाजारात विकला जात नाही. म्हणजे आपलं म्हणायचं असं आहे का आपण जर वतूर असू, तुमचं समजा हे असू, कल्याण मार्केट असू, भाजीपाला असू, पण त्याचे प्रतवारी क्वालिटीवरच ते बाजार होतो. आता तुम्ही म्हणता का नाही, समजा कधी काय होतं का आपण बातमी करताना तुम्ही समजा आले गाई एखादी बातमी समजा बाईट दिली,
तर ती जी समजा कोणा मॉलची जर बाजाराची जर असली तर शेतकऱ्याला काय वाटतं नारायणगाव झालं 900 रुपये आणि इथं वर नाही, आपण जो बाजारभाव असेल कमीत कमी एवढा आणि जास्तीत जास्त एवढा, सरासरी बाजारभाव एवढा मिळाला असं पण आपण सांगतो. लोकांचं म्हणणं असतं की बातमी केल्यामुळं बाहेरचा माल जास्त येतो, म्हणजे जुन्नर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना इथं जास्त पैसे व्हावेत अशी अपेक्षा असते. बातमीमुळं खरोखर बाहेरचा माल येतो का आणि बाहेरचा माल आला पाहिजे का, काय सांगाल? तसं बातमी करणं हे योग्य आहे आणि तसं अयोग्य आहे. कारण काय होतं का बाकीचे मार्केट आहे, आता संगमनेर मार्केट आहे, त्या तुलनेमध्ये नारायणगावच्या तुलनेमध्ये चालत नाही. संगमनेर मार्केट नारायणगावचं चांगलं आहे का कमी आहे? नाही, नारायणगावचं मार्केट एकदम टॉप आहे आणि पारदर्शकता आहे. समजा माल घेतला आणि लगेच विकायचा आहे. समजा कोणा आता योगेश शेट्टी यांचं काम आहे का नाही, समजा समोरची पार्टी आहे त्या पार्टीला जसं चालेल त्यानुसार त्यांना ते घेऊन देत आहे. मग समजा कोणा बाईटवाले समजा कोणा काय टाकतील आणि समजा काय बोलतील त्याच्यावर राहिलं. आपण व्यापाऱ्यांचं म्हणणं घेतो ना, हा व्यापाऱ्यांचं म्हणणं घेतो ना. मग आता बातमी करणं चूक कसं? बातमी करणं चूक नाहीये, पण आता शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. कारण कसं नारायणगाव मार्केटला आता सध्याच्या पैशाला लोडर नाही. मग आता समजा मी बातमी आता देतोय समजा मीडियाला आणि मी जर म्हटलो आज झालं जसं लोक तुमच्यावर पण टीका करतात. 350 रुपये मार्केट झाले, 350 रुपये आणि नारायणगावमध्ये फक्त एक समजा एखाद्याने घेतले, मग ते जर समजा बाजून माल इथं जर कॅपॅसिटी सर्वची 5000 कॅरेटची तिथं 10,000 आले तर चांगलाच माल विकला जाणार. हलक्या मालाला कोणी विचारत नाही यावा, पण बाईटच्या बाजार लई हायफाय बी नाही, बाईट झाली पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही जो बाजारभाव सांगितलाय हे लोक पाहणार, व्यापारी जो बाजारभाव सांगतात ते लोक पाहणार, चूक काय? चूक काहीच नाहीये. पण एक आहे कारण रेल जे असते ना, आता समजा इथं गाळ्यावरती योगेश भाऊ आता आपण गाड्यावरचे आपण काय समजा यांनी कमीत कमी इथं सकाळपासून समजा 75 ते 80 शेतकऱ्यांचा माल घेतलाय. मग हे सर्वांचा माल त्या तुलनेमध्ये नाही विकला गेला. ते सांगतायत सरासरी बाजारभाव 100 रुपये ते 250 रुपये किंवा 200 रुपये जो असेल ते सांगतात. टॉपचा माल एवढा गेला, सगळ्यात कमीत कमी एवढा बाजारभाव गेला, ते असं सांगतात ना. दुसरा एक मुद्दा असा की सध्या व्यापारी मालामाल होतात, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत असं शेतकरी म्हणतात. खरोखर व्यापारी मालामाल होत आहेत का? नाही, मग व्यापारी मालामाल तसं नाही म्हणता येणार. कारण नाण्याच्या 2 बाजू आहे. कारण शेतकऱ्याची बाजू तर तशी शेतकऱ्यांनी जर मांडली तर अवघड आहे. कारण आताच्या पोझिशनमध्ये टोमॅटोला ह्या 100-150 रुपयामध्ये जे शेतीमध्ये घातलेला पैसा निघू शकत नाही आहे. आणि व्यापाऱ्यांनी समजा कोण माल आणल्याच्या नंतर ज्याला समजा कोणा ऑर्डर आहे तसा तो घेणार आहे. मग समजा हलक्या मालाचा विचार होत नाही आता ह्या बाजारामध्ये. कारण ह्या मंदीमध्ये जो क्वालिटी माल आहे त्याचंच समजा सेल होणार आहे. जो हलका माल आहे तो दांगट वगैरे बाकीचे माऊली गुली यांना टाकला जाणार आहे ज्यूससाठी, ज्यूसला. मग समजा त्यांनी भाडे आता समजा आम्ही 65 ते 70 किलोमीटरवरून इथं येतो, आमच्याकडे 40 रुपये भाडे. मग समजा 70नी जर समजा शेतकऱ्याचा माल जर दिला 40 रुपये भाडं आणि 30 रुपये तोडायला, 70 जर गेले तर त्या शेतकऱ्याला द्यायचं काय? त्याच्या नावावरती 7-12 त्याच्या नावावर त्यांनी समजा लाखभर रुपये त्या टोमॅटोला घातलेत, मग त्याला द्यायची काय? त्याची जी समजा कोण बोलण्याची जी समजा नाराजी आहे ती योग्य आहे. कारण योग्य कशी का त्याच्यापर्यंत रुपयात जात नाही. आता आज व्यापारी मालामाल होतो का? मग मालामाल होतो ना. मालमाल त्यांच्या लाईनी असतात त्यानुसार त्यांना 5-10 रुपये त्यांच्या ठरलेलं. पण शेतकऱ्याचं नाही. शेतकऱ्याचा आज जो लॉस झाला तो उद्या त्याला काढता येईल. जरा योगेश बोलत यांच्याशी बोलूया, तुमचाच मुद्दा आपण क्लिअर करूया आणि लोकांपुढे खरं जाईल. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, मग तुम्ही बाजारभाव जरी पडले तरी तुमचं मार्जिन ठरलेलं असतं आणि बाजारभाव पडले शेतकऱ्याचे मात्र हाल होतात. मी सांगतो मुक्त बाजारपेठे खुली बाजारपेठे नारायणगाव माल घेऊन आले मी ठरवलं माझा माल 300 रुपयाला द्यायचा. तर ते मालाचे भाव ठरायचा शेतकऱ्याला स्वतःच्या मालाचा बाजारभाव ठरवणारं एकमेव मार्केट. तुम्ही तरकारी घेऊन या, कांदे बटाटे घेऊन या, भाजीपाला घेऊन या, त्याचा बाजार तुम्ही ठरवणार आहे. शेतकरी ठरवतील स्वतः शेतकरी फाळक्यावर टोमॅटोचा बाजार ठरवतो. नाही पण ठरवतो तो म्हणायला मालाची विक्री करताना. तुमचं जे याच्या आधीची मी चर्चा ऐकली याचं शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम होतो याच्यासाठी काय करा, सकाळी ज्यावेळेस बाजार चालू असतो त्यावेळेस तुम्ही आले, ही गाडी काय भाव गेली, हा माल कोणी घेतला काय घेतला, तुम्हाला क्वांटिटी समजून कोणता माल काय भाव गेला प्रत्यक्षदर्शी नाही. आपण शेतकऱ्यांशी बोललो ना, शेतकरी काय सांगतात की माझा माल हे रुपयाने गेला. दुसरा शेतकरी काय म्हणतो माझा माल खूप कमी बाजारभावाने गेला, तुम्ही जास्त का सांगितलं. ज्याला बाजारभाव चांगला मिळाला त्याचा माल A1 असतो, ज्याला बाजारभाव कमी मिळतो त्याचा माल डाऊन असतो. त्यातून आता दुसरं उदाहरण असेल, पहिले 4-5 तोडे मॉलला जातात.
बाजार आणि लोकल बाजार याच्या जवळपास 8-10 रुपयाचा फरक आहे. तो चांगल्या क्वालिटीचा माल आहे तोपर्यंत मॉलला जातो चांगल्या भाव. जेव्हा त्याची क्वालिटी कमी होती साधारणतः 5वा 6वा 7वा तेव्हा तो लोकल बाजारात विकावा लागतो. त्या मॉलच्या बाजाराशी लोकल बाजाराशी तुलना करता येणार नाही. बाजारभाव वाढले बाजारभाव पडले तरी याचा फटका व्यापाऱ्यांना बसत नाही. शेतकरी मात्र तोट्यात जातो असं शेतकरी म्हणतो. हे चुकीचं आहे ना. शेतकरी स्वतः माल विकतोय तो. हो या इकडं. तर आपण समोर काय ते त्यांचं म्हणणं आहे भाव पडले तर शेतकऱ्यांचं नुकसान होतच व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतं. नाही दोघांचं नुकसान होतं. असं म्हणाले नाही, ऐका ना, तुमचा मुद्दा काय होता, तुम्ही काय बोलले का बाबा व्यापारी मालामाल होतात आणि शेतकरी तोट्यात जातात असं तुम्ही कमी बोलले. ऐका आहे. ना, माझा कमी माझा मुद्दा बाजारात. माझा मुद्दा परत पण क्लिअर करतो. तसं जर पाहिलं माझा मुद्दा परत क्लिअर करतो की बाजारभाव पडल्यावर शेतकऱ्याचा होणारा खर्च वाहतूक तोडणी औषध पाणी लॉसमध्ये जातो. लॉसमध्ये. आणि बाजारभाव जरी कमी असले हा. तर शेतकरी माल व्यापारी माल मार्जिन विकत असतो. तसं नाही ना, कारण इथं आता समजा मार्केटमध्ये काय झालं, तुम्ही आता समजा हा, मग यांचं म्हणणं क्लिअर करू. नाही आता तुम्ही मगाशी नाही म्हटले का आम्ही बाईट देणं योग्य का अयोग्य. तुम्ही समजा तुम्ही बाईट दिली जो माल विषय हा क्लिअर करू. हा नाही तोच विषय बोलतो ना. मग समजा तुम्ही बाईट दिली पण समजा आम्ही माल मार्केटमध्ये विकला, तो माल इथं आल्याच्या नंतर समजा यांनी समोरच्या बाईट टाकायचे, तिकडं जसं गिराईक चालेल त्यानुसार यांना बी पैसे समजा मिळतात यांनी समजा समोरच्याला दिलेले. मग समजा तो व्यवहाराचा एक प्रकारचा भाग आहे. पण आज मी तिला तसं जर पाहिलं तर शेतकऱ्याचं शेती विषयाबद्दल, कारण व्यापारी हा जागेवर असतो, येणारा शेतकरी माल घेऊन येतो. आज समजा मी आलोय, उद्या समजा तुम्ही येणार आहे, उद्या समजा हे मामा येणार आहे, माल बदलत असतो. यांच्याकडे व्यापारी येणारा आणि हे समजा इथं जागेवरती. मग समजा कोणी यांचा जो समजा तिकडे जाऊन आज समजा टोमॅटो जाळी 150 रुपये जर झाली तर समजा 15 का 20 रुपये किलो तिथं विकायचं. मग त्यानुसार त्यांना इथं घ्यावं लागेल जसं विकतंय तुमचा तसं. माल आज एक नंबरचा माल काय भावाने गेला? 150 ते पाऊण 200 रुपये गेले. आणि 2 नंबरचा माल म्हणजे मिडियम मिडियमला गिरायकच नाही. मिडियम गुलटी छोटी गोल्टी ते ज्यूस काय भाव दे? 70 रुपये. आता तुमच्या समोर यांना विचारतो साहेब, एक नंबरचा माल गावठी म्हणजे गुरु किंवा साव काय भाव गेला? 150 ते 200 रुपये गेले. आणि- आणि 200-210 रुपये घेतला. आणि विरांग विरांग 230-40 रुपये चांगले, जे आपले मध्यम प्रतीचे ते 150, पावणे 200, 170, 180. ऐकलं ते काय म्हणाले? हा तुम्ही सांगितलेली माहिती आणि यांनी सांगितलेली माहिती मॅच होते. मॅच होते ना, मॅच जे आहे ते त्याच्यात काय होतं त्यांच्या गाडी पुरतं सांगतात आपण लोकल बाजार. हा, लोकल. त्यांनी जे तोडे आणले ते हा. शेतकरी होते. मी माझं सांगू शकतो, बाकीच्याचं काय मग सांगायचं. आम्ही बातमी करतो, शेतकरी जे म्हणतात गेलंय ना ते दाखवतो, व्यापारी म्हणतात ते दाखवतो. जवळपास मला असं म्हणजे लक्षात येतं कधी शेतकऱ्यांचा जो संभ्रम होते तुम्ही सकाळी आले 25 गाड्या उभे आहेत, तुमचं हा, काय भाव आहे? बस बस हे महत्वाचं. तुम्ही जे पूर्वी विचारले त्यांचा माल काय भाव गेला, त्यांचा माल काय गेला, हा माल जो 250 गेलाय त्याच्यात जर थोडासा डर झाला तर ते 20 रुपये कमी कमी होतं. शेतकऱ्यांना लक्षात येतं. हो, सकाळी जर लवकर आलं तर शेतकरी काय म्हणतायत की तुम्ही बातमी केल्यामुळे बाहेर लोकांना कळतं. त्याच्यात विषय असा आहे तो बाजार नसते, प्रत्येकाची प्रतिक्रिया आहे. तिथं स्वतंत्र आहे प्रत्येकाला. त्यामुळे एखादी तुम्हालाही पण म्हणते तुम्ही चुकीचं सांगा, एखादी मलाही म्हणते तुम्ही चुकीचं सांगा, एखादी त्यांना म्हणते, तुम्ही पण चुकीचं मुक्त सांगा. बाजारपेठ ना. मुक्त बाजारपेठ उद्या तुम्ही ठरवलं मला 300 आतमध्ये द्यायचंच नाही द्यायचं तर नाही. व्यापारी जवळ त्यांचे संगणमत होतं होतो हे मार्केटची खासियत आहे. माल विकण्याचा काम चांगलंच आहे. मुक्त बाजारपेठ आहे. बाजारभाव वाढले का दूरवरचे शेतकरी इथं येणार, बाजारभाव कमी झाले की शेतकऱ्यांची संख्या बाहेरून कमी का होते, तोडणीचा खर्च वाहतुकीचा खर्च परवडत नाही. शेतकरी जो बाजारभाव सांगतायत, व्यापारी जो बाजारभाव सांगतायत, हे लोकांपुढे दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही कोणाची बाजू घेऊन व्यापाऱ्याचं याचा चेहरा दाखव त्या शेतकऱ्याचा चेहरा दाखव असा विषय नसतो. शेवटी शेतकऱ्याला वास्तव कळायला हवं. सध्या बाजारभाव पडलेले आहेत, शेतकरी अडचणीमध्ये आहेत, तोडणी वाहतुकीचा खर्च परवडत नाही, बिबट्याची समस्या आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. जगाचा पोशिंदा आज शेवटच्या घटका मसतोय. आपण फक्त म्हणतो हा जगाचा पोशिंदा बळीराजा, परंतु हा राजा म्हणायला आहे. हा राजा सध्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. मार्केट कमिटीचं काम चांगलं असल्यामुळे नारायणगावला लोक टोमॅटो विक्री करायला घेऊन येत आहेत, परंतु ह्या नाशिवंत मालासाठी भविष्यकाळामध्ये कायमस्वरूपी काही मार्ग काढता येईल का? जर टोमॅटोचे बाजारभाव पडले तर कूलिंग सेंटर ठेवून त्या ठिकाणी हा माल ठेवता येईल का? बाजारभाव वाढल्यावर पुन्हा बाहेर काही काढता येईल का? असा काही जर भविष्यकाळात प्रयोग करता आला तर शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने
उन्नती होईल. एक पुन्हा सांगतो, नारायणगावची मार्केट टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगलीच आहे. या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला जगातला कुठलाही शेतकरी येऊ शकतो. जो बाजारभाव आहे तेवढे पैसे मिळू शकतात. शेतकरी बांधवांनो, इथे जर व्यापाऱ्यांकडे तुमची काही अडवणूक झाली तर मार्केट कमिटीचं कार्यालय आहे, तिथे तुम्ही लेखी तक्रार नोंदवू शकता. व्यापाऱ्याला माल विकल्यावर त्यांच्याकडनं कुठली तरी चिठ्ठी घ्या तर जेणेकरून तुमच्याकडे पुरावा राहील. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.